हॅलो फ्रेंड्स, आपल्या नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कॉटनची साडी आहे ही आणि साधी सिंपल आपल्याला डिझाईन टाकायची आहे. तर इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण याला पिनअप काही करायची गरज नाही, कारण कॉटनची साडी असल्या कारणाने. तर इथे 5.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी घेतली आहे मी 2.5 इंच. तर आणि 10 इंचाचा गळा 9.5 तयार होऊन जाईल आपला. तर आता इथे तुम्हाला जशा प्रकारचा आकार पाहिजे तसा तुम्ही करू शकता. तर इथे मी थोडासा आकार देऊन घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा पण गळा खूप सुंदर दिसतो. नेकची डिझाईन जी आहे ती पण खूप सुंदर दिसते. तर आता बिना कॅनव्हास पेपरचा आपल्याला डिझाईन टाकायची आहे किंवा गळा बनवायचा आहे किंवा नेक बनवायचा आहे. तर चला, इथे गळा आता आपण कट करून घेतलेला आहे आणि आता इथे सरळ जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. तर कॉटनचं असल्यामुळे ते काही इकडे तिकडे हलत नाही. जसं ठेवलं आहे आपण जसं ठेवतो तसंच ते राहते, त्यामुळे पिनअप करायची गरज नाही आहे. आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे, कारण कॅनव्हास पेपर थोडीशी साडी जी आहे ती पातळ आहे, तर कॅनव्हास पेपर त्याच्यातून दिसतो. तर मग दुसरं कापड घेऊन आपल्याला लावावं लागते. तर कापडाची कमी असल्या कारणाने आपण बिना कॅनव्हास पेपरने सुद्धा नेक तयार करू शकतो. तर हा नेक पण खूप सुंदर दिसते. तर साधा सिंपल नेक आहे. आणि तर इथे आता शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि पूर्ण नेकला कट लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो नेक आहे तो व्यवस्थित उलटला जाईल. तर आता कट लावून झालेले आहेत आपले. आणि आता खालच्या साईडने पण मी शिलाई मारून घेणार आहे, कारण कापड जर नसेल किंवा मग तुम्ही दुसरा कापडसुद्धा लावू शकता. खाली डिझाईन करायची असेल तर डिझाईन करू शकता. इथे आपण लेस लावणार आहोत, ते पण लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता. आणि ते आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, ती पण अंडरग्राऊंड शिलाई होऊन जाईल. आणि आपला नेक पण आणि ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती पण उठून दिसेल. तर आता इथे व्यवस्थित कमरेचे जे दोन्ही भाग आहेत ते जोडून घेते मी. आणि आता आपल्याला उलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला नेक पण तयार होऊन जाईल. आणि आता याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी प्रेस शिलाई मारून घेते, तुम्हाला दाखवते शेवटचं लुक आणि कशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित शिलाईच्या साईडला आपल्याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. आणि तुम्ही याला लेस पण लावू शकता. आणि आता व्यवस्थित आपल्याला प्रेस शिलाई लावून घेतलेली आहे मी आणि तुम्हाला दाखवते. आणि कमरेच्या साईडला पण आपल्याला प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, नेक पण छान आलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो. अशा प्रकारे नेक जर आपण शिवला, वेगवेगळ्या जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी वेगवेगळ्या नेकची डिझाईन ट्राय करायची आहे. तर काही नेकला कॅनव्हास पेपरची गरज आहे, काही नेकला नाही लावला तरीही चालते, तरी आपला जो नेक आहे तो उठून दिसतो. तर अशा प्रकारे कमरेला सुद्धा प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. आणि साईडला मी कवर करून घेते. साईडचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर मग दाखवते तुम्हाला. आणि साईडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे. इथे बरोबर शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि इथे जवळपास 4 इंचापर्यंत आपल्याला अर्ध्या रुंदीची प्लेट टाकायची आहे. म्हणजे अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही जेवढं सोडलेलं आहे तेवढं. तर आता इथे बरोबर प्लेट टाकून घ्यायची आहे आणि पटकन नेक तयार होतो. बॅक साईड पण आणि साईडची कवर शिलाई मारून घेते मी. आणि जास्तीचं कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
आणि बॅकनेक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल.